या वनस्पतीचं नाव काही मला निश्चित माहित नाही, कदाचित ही काटेरी कांडे आहे. तर हे मला भेटलेलं होतं, पण त्याचा उपयोग काही मी केलेला नाही. दुपारी मायराला झोपी लावत होते, पण ती काही झोपली नाही, पण तिने मला झोपी लावलं. आणि थोड्याच वेळात दादा आले. दादा म्हणजे माझे वडील. तर हे भरपूर सारे असे चिक्कू घेऊन आलेले होते कॅरेटला वरती होते तसे. तर मायरा तर काही झोपली नव्हती, त्याच्यामुळे मी हे चिक्कू घेतले लगेच सॅग्रिगेशन करण्यासाठी. गावाकडे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फुकट भेटतात, चिक्कू म्हणा किंवा कैऱ्या, आंबे, हे सगळ्या गोष्टी फुकट भेटतात, त्याच्यामुळे आपल्याला त्याची व्हॅल्यू नसते. बट तीच वस्तू जर आपण एखाद्या सिटी ठिकाणी नेली तर त्याला भरपूर सारी अशी व्हॅल्यू भेटते. आणि असंच काहीसं झालं होतं. हे चिक्कू घरी पाखरे वगैरे खाऊन जात होते आणि त्यातले त्यात पडूनही खूप सारे जात होते. इथं मायरा झोपलेली नव्हती, पण तिचा असा झोका चाललेला होता माझ्यापाशी येऊन. त्याच्यामुळे तिला मांडीवर घेतलं, थोडेसे लाड वगैरे केले. त्याच्यानंतर ती खेळण्यासाठी गेली. उन्हातून आल्यामुळे दादांना झोप आलेली होती, तर ते झोपलेले होते. तोपर्यंत माझी इकडे कामे चाललेली. लसूण संपलेला होता, तर तोही मी इथं लगेच फोडून घेण्यासाठी घेतला. हा भरपूर सारा असा लसूण मी आता आठवड्याभरासाठी स्टोअर करून ठेवणार. आणि ही कामं मला अशी सतत करायला आवडत नाही. एकदाच मी जास्तीचं करून ठेवत असते. दळण वगैरे हे असलं की मी जेवढं काही मी घरून गावावरून घेऊन येत असते, तर तेवढं सगळं लगेचच व्यवस्थित करून ठेवत असते. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण घ्यायचं आणि त्याचं भाजी बनवा किंवा दळण वगैरे असं, म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या ऑलरेडी मी करून ठेवत असते, सगळ्या गोष्टींची तयारी. सारखं सारखं एकच काम करायला मला खूप कंटाळा येतो, त्याच्यामुळे मी जास्तीच प्रत्येक गोष्ट करून ठेवत असते. आणि इथं सगळ्या चिकूंची सॅग्रिगेशन माझी करून झालेली होती आणि भरपूर सारा असं लसूण पण फोडून झालेला होता. तरी दादांची अजून काही झोप झालेली नव्हती, कारण ऊनच खूप होतं, त्याच्यामुळे ते गाढ झोपलेले आणि मायराचं खेळायचं चाललेलं. हे इथं मला काहीतरी कांड म्हणा किंवा आपले नखुडं म्हणतात, तर ह्या दोन्हीपैकी काहीतरी हा प्रकार होता. आणि शेजारच्या ताईंनी हे झाड मला दिलेलं. झाड म्हणजे हे कांडे आहे का काय ते मला काही माहित नाही, पण त्या म्हटल्या की त्याच्यावर लावायचं असतं. आणि त्यातले त्यात दोघींनाही माहित नव्हतं हे कसं लावायचं, फक्त लावतात हे एवढंच माहित होतं. त्याच्यामुळे म्हटलं नको एक्स्ट्राचं हे करायला, आणि मी काय ते लावलंच नाही. मी त्याच्यावरती लावलं होतं आपलं मोहरीचं तेल कोमट करून, कारण याला कांड, नखुडं किंवा फंगल इन्फेक्शन असंही म्हटलं जातं. आणि त्याला मोहरीच्या तेलाने खूप असा फरक पडतो, कारण मला याआधी भरपूर वेळा बोटांना येऊन गेलेलं आणि मी मोहरीचं तेलच त्यावेळेस यूज करायची. याचं नाव मला नक्की कमेंट्स करून सांगा. बाय.